नक्कीच इथून गेला असता. सेवाग्रामचं हॉस्पिटल आम्ही आमच्या लहानपणापासून पाहत आहोत, बरोबर आहे. तर ह्या हॉस्पिटलच्या विश्वासानं कोणताही पेशंट येतो. गावगाड्यातले गरीब लोक जे आहेत, पोरबारा खेडापाड्यातले ग्रामीण लोक मोठ्या विश्वासाने येतात. पण असा विश्वास जर होत असेल या हॉस्पिटलमध्ये, बरोबर आहे, तर आम्ही यायचं की नाही यायचं, की विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. आणि तुमची जर अशी भाषा असेल का बा एखादी पेशंट तुमचा सर्वाईव्ह होत नाही बा आता, हा, तर तुम्ही तो सल्ला का नाही देत, तर तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये थांबू नका, तुम्ही निघून जा. बरोबर. दुसरा तुम्ही चेक करा बा तुमचा जो हे आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी सकाळी पण तुम्हाला हे समजून सांगितलं होतं की तुम्ही कुठेही घेऊन गेले तरी याचा प्रॉब्लेम हे शब्द तुम्ही चुकीचं बोलता साहेब. तुम्ही तुमचे शब्द माझ्या तोंडात टाकू नका. त्यांनी हे बोलले, ऐका साहेब, त्यांनी ऐका तुमचं लेडीज नर्सचं एवढं बिहेवियर खराब आहे की त्याचं म्हणजे अक्षरशः दोरी बांधून ठेवतात, आले नाही पाहिजे. हिमाट तुम्ही ठीक आहे, दोरी बांधून ठेवतात दरवाजाला, आले नाही पाहिजे. एक नर्स तर आता मी त्यांचं नाव नाही सांगून किंवा चेहरा दाखवू इच्छित नाही, ठीक आहे, त्या आपापली ड्युटी करतात. पण तुम्ही किमान सामान्य लोकांसोबत व्यवस्थित वागायला पाहिजे. एखाद्या पेशंटचा जीव सुद्धा जात आहे, तेवढ्या तुम्ही त्यांना धमकी देण्यासारखं धमकीवाजा हे करता. तुम्ही बोललो मी काय म्हणतो तुम्ही लिहिलं, ऍक्शन काय घेतली, आणि तुम्ही लिहिलं, ऍक्शन काय घेतली. हे बघा, सगळं मेंदूला मार आहे, हे आहे, आम्हाला माहित आहे. त्याला बीपी आणि व्हेंटिलेटर करायचं. तर तातडीमध्ये ऑपरेशन नाही होऊ शकत होतं का, नाही होऊ शकत होतं. त्यांनी जे सांगितलं 24 तास, त्यांनी जे सांगितलं 24 तास, जर त्याच्यामध्ये जगण्याचं थोडंसं असं रिफ्लेक्सेस पुन्हा आलं तर ते ऑपरेशन केलं. म्हणजे पेशंट आल्यावर तुम्हाला म्हणणं होतं का हा इथे वाचू नाही शकत. हे बरोबर आहे. एक पॉईंट ऐकून घ्या, तुम्ही डायरेक्टच म्हणत आहात. हे बघा पहिले रेकॉर्ड आहे. नाही थोडं मी तुम्हाला अजून समजवतो. मला फक्त माझे 2-3 प्रश्न देऊन द्या ना नॉर्मल. मी तुम्हाला हा, आता कॅमेरा बघून नाही देताय तुम्ही. मला फक्त 2 प्रश्नाचे उत्तर देऊन द्या ना. तुम्ही ऐका तरी दादा, तुम्ही काही प्रश्न त्यांना पण विचारा. जे न्यूरोसर्जन पाहिलं त्यांना विचारा. मी तर फाईल भरून आणि त्यांच्याकडून फोनवरून मी सांगतो. कोणतंही पेशंट आल्यानंतर ऑब्झर्वेशन इज ऑल्सो ए फॉर्म ऑफ ट्रीटमेंट. तोही एक ट्रीटमेंट आहे. समजा रिस्पॉन्ड केलं पेशंट तर आपण घेतो. एखादा माणूस धावत असतो, सगळे मी तुम्हाला दोन्ही आयसीयू डिपार्टमेंटला आहे. त्याचा काय उपयोग मग. इथं मेडिसिनचे राऊंड द क्लॉक असतात. इथं सर्जरीचा आणि तिन्ही डिपार्टमेंटचा आहे. एनएससाठी 24 तास. एक गोष्ट ऐका तर, इथं मेडिकलवाले कोणीच नाही, ते फक्त तुम्हाला समजणार आहे. आमच्या भाषेत सांगा काय होतं ट्रीटमेंट. मी ते सांगतो. आमच्याकडे एमडी डॉक्टर राऊंड द क्लॉक म्हणजे 8 तास ड्युटी आहे. सर्जन असतात आणि हाडाचे डॉक्टर असतात.